राधे राधे सगळ्यांना. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्लेसिंग्स. तुम्ही असा विचार कराल की अंकिता असं काय म्हणते, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्लेसिंग्स. हो, तुमच्याकडे काय आहे त्याकडे कॉन्सन्ट्रेट करा ना, जे नाही आहे त्याकडे कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा. कारण काय आहे ना, बरेचदा आपलं लक्ष त्याच गोष्टींकडे जातं जे आपल्याकडे नाही आहे. पण तुम्ही कधीतरी जी गोष्ट तुमच्याकडे आहे त्या गोष्टीसाठी देवाचा धन्यवाद केलात का? ज्या व्यक्तीने ती गोष्ट प्रोव्हाइड केली, मे बी युअर हजबंड, मे बी युअर फादर, मे बी युअर ब्रदर, किंवा मे बी युअर अदर फॅमिली मेंबर्स लाईक मदर, सिस्टर इन लॉ, या लोकांना कधीतरी तुम्ही त्या गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी, त्या गोष्टी देण्यासाठी तुम्ही थँक्यू म्हटलत का? विचार करा. कारण काय आहे ना, की आपण थँक्यू तर म्हणत नाहीत, बट ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहे दुसऱ्याच्या सोबत त्या गोष्टीसाठी कंपॅरिझन करून आपणच स्वतःला खालचं मानतो की नाही माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे. अरे तुम्हाला माहिती नाही आहे. असू शकतो समोरचा व्यक्ती दिखावा दाखवत आहे. आजकाल तर तसाच फेसबुक, इंस्टाग्राम, त्याच्यानंतर यूट्यूब, या सगळ्या गोष्टींवर दिखाव्याचा जमाना आहे. जे नाही आहे ते पण लोक दाखवण्याचा प्रयत्न करतात. हां, माझ्याकडे 5 रूमचं घर आहे, हां माझ्याकडे इतका प्रेमळ नवरा आहे, आणि व्हिडिओ संपल्यानंतर दोघं ते नवरा बायको भांडतात. लिटरली ही कंडिशन असते. मी खुलेआम म्हणते की माझ्या नवऱ्यासोबत वाद होतं, अँड ज्या नवरा बायकोंमध्ये वाद होतात तेच लोक खरे कपल आहेत. जे लोक असं दाखवतात की नाही आमच्यामध्ये कधीच वाद नाही होत, तर शो ऑफ करत आहेत, जगाला दाखवत आहेत की आमच्यामध्ये काहीच कधीच वाद नाही होत. का? तुम्ही इतके आयडियल कपल आहात की तुम्हाला एकमेकांच्या सगळ्या गोष्टी मान्य असतात. कुठलंच कपल हे आयडियल कपल नसतं. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल टीव्ही सिरियल्समध्ये बघून किंवा इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबमध्ये बघून की अरे हे तर कपल आयडियल कपल आहे, त्या आयडियल कपलच्या घरात जाऊन तर तुम्ही नाही बघितलेलं आहे ना. दिखाव्याचं जग आहे यार. दिखाव्याच्या जगात आहे ना सगळे लोक दिखावा करतात. बॅक स्टोरी काय आहे हे तुम्हाला माहिती नसतं, आणि कधी कधी ती बॅक स्टोरी तुमच्या समोर पण येऊन जाते. ही रियालिटी आहे. जे लोक असं दाखवतात ना की नाही आम्हा दोघं नवरा बायकोमध्ये कधीच भांडण नाही होत. भांडण काय असतं? भांडण थोडी ना करायचं असतं, बायकोसोबत भांडण थोडी ना करायचं असतं, नवऱ्यासोबत, असे म्हणणाऱ्या लोकांच्या मनात काहीतरी दुसरंच चालू असते. सो जर का तुमच्या नवऱ्यासोबत वाद होतात तर ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण तुमचं बॉन्ड तुम्ही तेवढं स्ट्रॉंग करत आहात. थिंक लाईक दिस वे. त्या टीव्ही सिरियल्समध्ये बघून किंवा युट्यूबवरच्या कोणाचा तरी व्हिडिओ बघून मुलाचं किंवा त्या व्यक्तीचं स्वतःच्या पार्टनरसोबत कंपॅरिझन करण्यात काही एक अर्थ नाही आहे. ते तिथे फक्त शो ऑफ करायसाठी असतात. रियालिटी ही खूप डिफरंट असते. थोडासा विचार करा. जर का मी तुमच्या समोर जशी आहे तशी आली तर तुम्ही मला फॉलो करणार का, असा तुम्ही विचार करा. नाही करणार आहे तुम्ही मला फॉलो. किती लोकांनी मला यूट्यूबवर फॉलो केलेलं आहे? फक्त 156 लोकांनी. हा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तोपर्यंत जास्तीत जास्त 160 लोक झालेले असतील. एवढ्याच लोकांनी मला फॉलो केलेलं आहे यूट्यूबवर. पण जर का एखादा व्यक्ती काहीतरी दिखावा दाखवत आहे तर त्या लोकांना तर सगळं जग फॉलो करेल, कितीतरी लाखो फॉलोवर असतील. बट जे रियालिटी दाखवत आहे, रिअल फेसेस जे दाखवत आहे, त्यांना खूप कमी लोक फॉलो करतात. कारण काय की लोकांना दिखाव्याचं जे असतं त्याच्याकडे लोक खूप जास्त अट्रॅक्ट होतात. सो दिखाव्याच्या मागे जाण्यापेक्षा जे रियालिटी आहे ती ॲक्सेप्ट करा आणि आनंदी राहा. दिखावाच्या मागे जाणाऱ्या लोक कधीही आनंदी नसतात. बरेचसे कपल्सचे भांडण झालेले आपण बघतो. ते सॉरी की मी त्यांचं नाव घेते आहे, खूप वाईट इंटेन्शननी मी नाही घेते आहे, बट बरेचसे असे बॉलिवूडमध्ये कपल्स आहेत, हॉलिवूडमध्ये पण कपल्स आहेत, यूट्यूबवर पण कितीतरी कपल्स असे आहेत की जे पहिले खूप असं दाखवत होते की हो आमचं तर एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, आम्ही एकमेकांच्याशिवाय राहूच नाही शकत, असं तसं यो त्यो, आणि नंतर मग काय झालं, नंतर ते सेपरेट झाले. बेस्ट एक्झाम्पल सुशांत आणि अंकिता. बस आयडियल कपल आहेत, पवित्र रिश्ता अँड ऑल. आणि जेव्हा सुशांत मेला अशी न्यूज आली त्यावेळेस खूप रडणं पडणं धडणं झालं. बट त्यांची काय हिस्ट्री आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. आता तो गेल्यानंतर सगळं ब्लेम त्याच्यावर टाकणं का? कधी पण टाळी आहे ना एका हाताने नसते वाजत, दोन्ही हाताने टाळी वाजत असते. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. सो दिखाव्याच्या जगाच्या मागे नका जाऊ. जे रियालिटी आहे ती ॲक्सेप्ट करा. तुमचा नवरा तुमच्यावर रागवतो का रागवतो? कारण तुम्ही त्याचे हक्काचे व्यक्ती आहात. बायको तुमच्यावर रागवते तर तुम्ही त्याचे हक्काचे व्यक्ती आहात म्हणून ती तुमच्यावर रागवते. ती बाहेरच्या माणसावर जाऊन रागवू नाही शकत. ती कुठल्या तरी घरातल्याच एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर रागवू नाही शकत तेवढ्या हक्काने. तुम्ही त्याचे हक्काचे व्यक्ती आहात म्हणून ती तुमच्यावर रागवते, म्हणून ती तुमच्यावर चिडते. ही गोष्ट तेवढी लक्षात ठेवा.
होपफुली तुम्हाला कुठेतरी तुमचं रिलेशनशिप डेव्हलप करण्याला हा व्हिडिओ मदत करेल. अजून अशा व्हिडिओजसाठी अजून अशा गोष्टींसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. राधे राधे.